नमस्कार मंडळी, मी रश्मी आणि वेलकम बॅक. तर आपल्या भारतीय पोशाख पद्धतीमधला एक महत्त्वाचा पोशाख म्हणजे कुर्ता किंवा कुर्ती, जो आपण कॅज्युअली पण घालतो, फॉर्मली पण घालतो, प्रत्येक ऋतूमध्ये घालतो. इव्हेंट्स असू दे, कुठले फंक्शन्स असू दे, सणवार असू दे, आपण प्रत्येक ठिकाणी कुर्ती अगदी कम्फर्टेबली फ्लॉन्ट करत असतो. पण या कुर्तीचं काय झालं माहिती आहे का? बहुतेक वेळा आपण एकाच पद्धतीमध्ये या कुर्तीला स्टाईल करत असतो. म्हणजे एक कुर्ती असते, खाली लेगिन्स असते आणि त्याच्यावरती ओढणी असते. पण एखाद्या सिंपल कुर्तीला आपण वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकतो किंवा एका सिंपल कुर्तीला एक छानपैकी स्टायलिश लुक देऊ शकतो. तर ह्याच्याच टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे, जेणेकरून तुमची एक सिंपल कुर्ती सुद्धा बेसिक राहणार नाही, स्टायलिश वाटेल. तर सर्वात पहिली आणि माझी अत्यंत फेवरेट अशी स्टाईल आहे कुर्ती सोबत जीन्स घालणे. खरं तर जीन्स सोबत कुठल्याही प्रकारच्या कुर्तीज तुम्ही ट्राय करू शकता. मग त्या शॉर्ट कुर्तीज असू दे किंवा लॉंग कुर्तीज असू दे. या कॉम्बिनेशनला स्टाईल करत असताना तुमची जीन्स जी आहे ती अँकल लेंथ असेल तर अजून छान दिसेल, किंवा जर नसेल तर तुम्ही तिला अँकल लेंथ पर्यंत फोल्ड करू शकता. सोबत तुम्ही एखादी छान कोल्हापुरी किंवा ज्युती वेअर करू शकता. जर तुम्हाला इंडो वेस्टर्न लुक द्यायचा असेल तर तुम्ही झुमकी वेअर करू शकता. सोबत तुम्ही एखादी पोटली बॅग किंवा ज्या बोहिमियन जे ट्रेडिशनल थोड्याशा टच देणार बॅग्स असतात ना, त्या बॅग्स तुम्ही त्याच्यासोबत कॅरी करू शकता. आणि जर तुम्हाला ऑफिसला एक वेस्टर्न लुक द्यायचा असेल तुमच्या कुर्तीला, तर तुम्ही जीन्स सोबत लोफर्स वेअर करू शकता, गोल्डन स्टर्स वेअर करू शकता, किंवा जे छोटे छोटे हुप्स येतात ते तुम्ही वेअर करू शकता. आणि वेस्टर्न लुकमध्ये तुम्ही एखादी फॉर्मल बॅग यूज करू शकता, युजली ज्या ब्लॅक किंवा ब्राऊन कलरमध्ये येतात किंवा बेज कलरमध्ये येतात. आणि ह्या कॉम्बिनेशनमध्ये तुम्ही दोन लुक क्रिएट करू शकता. एक आहे बोहिमियन म्हणजेच इंडो वेस्टर्न लुक आणि एक आहे फॉर्मल लुक. नेक्स्ट स्टायलिंग कॉम्बिनेशन आहे कुर्ती सोबत श्रग पेअर करणे. हे कॉम्बिनेशन आहे ना, तुम्हाला खरंच एक छान मॉडर्न लुक देतं. ह्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे श्रग वापरू शकता. स्लीवलेस श्रग जास्त छान वाटतात, पण कधी कधी विथ स्लीवसुद्धा श्रग्स येतात. यासाठी तुम्ही काय करू शकता, प्लेन कुर्तीजवरती प्रिंटेड श्रग जे असतात ना, किंवा एखादी डिझाईन असलेले लाईन्स असलेले जे श्रग्स असतात ना, ते तुम्ही ट्राय करू शकता. त्यामध्ये एक नवीन स्टाईल जी आलेली आहे ती म्हणजे पूर्ण आपण कॉसेट कुर्तीज म्हणतो ना, ज्याचं खालचं बॉटम आणि वरचा जो टॉप आहे तो एकाच कपड्यामध्ये असतो किंवा एकाच रंगामध्ये असतो. तर अशा प्रकारचे जे कॉसेट्स येतात, तर त्या कॉसेटसोबत तुम्ही श्रग वापरू शकता. युजली जे आपण श्रग वापरतो ना, ते लॉंग कुर्तीसोबत छान वाटतात, पण तुमच्याकडे जर शॉर्ट श्रग असेल तर तुम्ही ते सुद्धा ट्राय करू शकता. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ना, ते कधीच आउट ऑफ फॅशन जात नाही असं मला वाटतं. आणि जेव्हा पण तुम्ही ह्या श्रगला ॲज अ स्टेटमेंट पीस म्हणून यूज करत असता, तेव्हा ज्वेलरी अगदी मिनिमल असायला पाहिजे. म्हणजे अगदी कानामध्ये स्टड्स किंवा हुप्स घातले असतील, सोबत तुम्ही लोफर्स यूज करू शकता, ज्योती किंवा कोल्हापुरीज ट्राय करू शकता. तिसरं जे कॉम्बिनेशन आहे ते आहे कुर्तीजला सिगरेट पॅन्ट सोबत स्टाईल करणं. म्हणजे आपण जे रेग्युलर लेगिन्स तर वापरत असतोच डेली यूजमध्ये, पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही सिगरेट पॅन्टचा यूज केलात ना, तर तुमचा जो लुक आहे तो मॉडर्न प्लस सोफिस्टिकेटेड लुक वाटतो. आणि जेव्हा आपण सिगरेट पॅन्ट यूज करत असतो ना, ते युजली जे स्टँड कॉलरच्या कुर्तीज असतात, अशा कुर्तीसोबत जेव्हा तुम्ही सिगरेट पॅन्ट यूज करता ना, तेव्हा तुम्हाला खरंच एक छान लुक येतो. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ना, तर प्रत्येक एज ग्रुप सोबतच प्रत्येक साईजला सुद्धा सूट होतं. आणि सिगरेट पॅन्टमध्ये सुद्धा बऱ्यापैकी व्हरायटी येते. म्हणजे एम्ब्रॉयडरी केलेली सिगरेट पॅन्ट येते, सोबत कधी कधी लेस लावलेल्या सिगरेट पॅन्ट्स येतात. तर अशा प्रकारचे जे पॅन्ट्स असतात ना, जे थोड्याशा आपल्याला एक फेस्टिव्ह वाईब देत असतात, तर तुम्ही अशा प्रकारच्या सिगरेट पॅन्ट तुमच्या फेस्टिवलला किंवा लग्न समारंभामध्ये जर तुम्ही सूट घालणार असाल, एखादा हेवी कुर्ता वापरणार असाल, तर तुम्ही अशा वेळेला सिगरेट पॅन्टचा यूज करून तुमच्या लुकला एक छान क्रिएटिव्हिटी देऊ शकता. चौथी कॅटेगरी आहे कुर्ती सोबत शॉर्ट्स वेअर करणं. येस, आता ऑफकोर्स यासाठी आपल्याला शॉर्ट कुर्तीज लागणार आहेत. आणि बऱ्याच वेळा आपण बॉलिवूड मूवीजमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. आलिया भट्टचा एक मूवी होता, त्याच्यामध्ये तिने अशा प्रकारचं स्टायलिंग केलं होतं. आता ह्या कॉम्बिनेशनमध्ये ना, आपण इंडो वेस्टर्न लुक खूप छान क्रिएट करू शकतो. ह्याच्यामध्ये डेनिम शॉर्ट सोबत आपण पारंपरिक प्रिंट असलेल्या कुर्तीज असतात, जसं की बांधणी प्रिंट झालं, इरकल प्रिंट झालं. तर अशा प्रकारच्या कुर्ती ज्या आहेत ना, ते खूप छान स्टाईल करता येतील. आपण ॲक्सेसरीजमध्ये बेल्ट ॲड करू शकतो किंवा आपण एखादं जॅकेट ॲड करू शकतो याच्यावरती, कारण डेनिम शॉर्ट्स प्लस डेनिम जॅकेट हे कॉम्बिनेशन सुद्धा छान वाटतं. आणि आता शॉर्ट्स घातले त्यामुळे तुमच्याकडे तुमची सँडल फ्लॉन्ट करण्यासाठी पण छान चान्स आहे. तर तुम्ही अशा प्रकारे जे रॅपअप सँडल्स येतात त्या घालू शकता. फक्त तुम्हाला इथे हिल्स अवॉइड करावे लागतील, कारण शॉर्ट सोबत हिल अगदीच बेकार कॉम्बिनेशन आहे. तुम्ही छानपैकी वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत, ते फ्लॅट्स तुम्ही यूज करू शकता आणि तुमचे जे इंडो वेस्टर्न लुक आहे ते तुम्ही स्टाईल करू शकता. पाचवी कॅटेगरी आहे कुर्तीला जॅकेट सोबत स्टाईल करायचं. आता डेनिम जॅकेट कोणाला नाही आवडत, आणि मला असं वाटतं प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये एक तरी डेनिम जॅकेट असतंच. आणि हे डेनिम जॅकेट आपण कुर्तीसोबत वेगवेगळ्या प्रकारे स्टाईल करू शकतो. यासोबत तुम्ही लॉंग कुर्ती, शॉर्ट कुर्तीज तुमच्या प्रेफरन्सनुसार यूज करू शकता. पण सोबत जर तुम्ही स्नीकर वापरत असाल आणि जर तुम्ही जीन्स वेअर केलेली असेल, तर तुमचा
लुक अजून छान एनहान्स होऊ शकतो. इथे मी तुम्हाला एक कॉम्बिनेशन रेकमेंड करेल जे तुम्ही प्रत्येक ठिकाणी हे कॉम्बिनेशन यूज करू शकता. तुम्ही जीन्सवरती जर प्लेन ब्लॅक लॉंग कुर्ता वेअर करत असाल, त्याच्यासोबत जर तुम्ही डेनिम जॅकेट यूज करत असाल जे तुमच्या जीन्सच्या कलरला मॅच होत आहे आणि कुर्त्याला मॅच करण्यासाठी जर तुम्ही ब्लॅक लोफर्स किंवा मोजडी घातली असेल तर तुमचा लुक खूपच क्लासी आणि एलिगंट वाटेल. 6वं कॉम्बिनेशन आहे कुर्ती सोबत अगदी फ्लेड अशा स्कर्टला स्टाईल करणं. आता जेव्हा आपल्याला एखादं प्रॉपर एथनिक लुक हवं असतं ना, तेव्हा हे कॉम्बिनेशन खूप जास्त कामाला येतं. जर तुमच्याकडे एखादा ब्रॉकेटचा कुर्ता असेल किंवा सिल्कचा कुर्ता असेल बेसिकली, तर त्या कुर्त्याला तुम्ही छान स्कर्ट सोबत पेअर करू शकता. आणि जर तो बंद गळ्याचा कुर्ता असेल तर तुम्हाला ओढणी घ्यायची गरज नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही छान कलर कॉम्बिनेशन करू शकता जे स्पेशली फेस्टिवल किंवा वेडिंगसाठी असतात. लाईक ग्रीन आणि पिंक किंवा पिंक ऑरेंज किंवा पिंक आणि स्काय ब्लू, हे जे कॉम्बिनेशन आहेत ना ते वेडिंगसाठी किंवा अशा एथनिक लुकसाठी ना खूप छान वाटतात. आणि त्याच्यासोबत जर तुम्ही गोल्ड ज्वेलरी वेअर करत असाल, गोल्ड इन द सेन्स सोन्याची नाही पण ज्याच्यामध्ये गोल्ड एलिमेंट असेल अशी ज्वेलरी तुम्ही वेअर करू शकता. किंवा जर तुमच्या पूर्ण आउटफिटमध्ये सिल्वर टोन असेल, तुम्ही सिल्वर ज्वेलरी जे आपल्याकडे आता जर्मन सिल्वर ज्वेलरी खूपच सुंदर अशी अवेलेबल असते, ती ज्वेलरी तुम्ही याच्यावरती ट्राय करू शकता. आणि 7वं कॉम्बिनेशन जे मला खूप आवडतं आणि मी जे युजली खूप जास्त वापरते, एका कुर्तीला ड्रेस प्रमाणे यूज करणं. या लुकसाठी तुम्हाला अशा प्रकारची कुर्ती हवी जिला बाजूला कट नसणार आहे, जी पूर्णपणे बंद असणार आहे. अशी कुर्तीज तुम्ही ॲज अ ड्रेस म्हणून वापरू शकता. आणि ह्याला एक ड्रेसचं स्वरूप देण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट ॲड करायची, ती म्हणजे बेल्ट. मग तो छोटा बारीक पट्ट्याचा बेल्ट असू दे किंवा एखादा ब्रॉड बेल्ट असू दे, तुम्ही जर तो वापरला तर तुमच्या कुर्तीला एखादा पर्टिक्युलर ड्रेसचा लुक येऊ शकतो. खाली तुम्ही स्नीकर्स वापरू शकता, फ्लॅट्स वापरू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याला स्टाईल करू शकता. आणि डेली यूज किंवा डेली रुटीनमध्ये ना अशा प्रकारच्या कुर्तीज ना खूप छान कम्फर्टेबल वाटतात आणि त्या स्टाईल करायला सुद्धा सिम्पल असतात. तर मंडळी, ह्या होत्या माझ्या 7 टिप्स ज्या वापरून तुम्ही तुमच्या कुर्तीला स्टायलिश बनवू शकता. त्यासोबतच काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे जेव्हा पण तुम्ही कुठलंही आउटफिट स्टाईल करत असताना किंवा ते आउटफिट बेसिकली तुमच्यावरती छान दिसलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल ना, तेव्हा त्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमचं जे आउटफिट आहे ते तुमच्या मापाचं असलं पाहिजे. अगदी टाईट, अगदी लूज हे अशा प्रकारचे आउटफिट जर तुम्ही वापरलेत आणि त्याला तुम्ही कितीही स्टाईल करण्याचा प्रयत्न केलात ना, तर तुमच्यावरती छान दिसणार नाही. सेकंड गोष्ट म्हणजे कुर्तीची लेंथ जी असते ना ती खूप इम्पॉर्टंट असते. कारण कुर्तीच्या लेंथवरून आपली हाईट काय वाटते किंवा समोरच्याला आपण छोटे वाटतोय की मोठे वाटतोय हे त्याच्यावरती ठरत असतं. तिसरी टिप म्हणजे कुर्ती चॉईस करत असताना जेव्हा आपण कुर्ती विकत घेतो ना, तेव्हाच त्याच्याबरोबर कुठलं बॉटम आपण त्याच्यावरती पेअर करू शकतो हा विचार आपण केला पाहिजे. कारण तुमचा जो बॉटम आहे ना तोच तुमच्या कुर्तीचा लुक डिसाईड करत असतो. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या स्टायलिंग जर्नीमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू काही हेल्प होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.